सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वांना जय हिंद. IPC आज आपण स्टार्ट करतोय. सगळ्यांना माहितीच असेल की IPC हा सेक्शन्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट सेक्शन्स म्हणून कन्सिडर केला जातो. या सेक्शन्सवर आपला पूर्ण लॉ डिपेंड आहे आणि याच पार्टचा आपण आज सुरुवात करतोय. उद्देश हाच असणार की ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू. गरजेच्या आहेत म्हणजे काय, तर सगळ्यांना आवाज येतो ना माझा? गरजेचे आहेत याचा अर्थ की आपल्या सिलेबसला धरून जे काही पॉइंट्स गरजेचे आहेत ते सगळे पॉइंट्स आपण या ठिकाणी काय करणार आहोत, आज कव्हर करणार आहोत. कारण की येस वेलकम. खरं सांगायचं तर भारतीय दंड संहिता हे तुमची सुरुवातीपासूनच स्टार्ट करायला मला आवडलं असतं, परंतु काही कार्यकालीन गोष्टी जरा बाकी असतात, जसं PPT बनवणे किंवा त्याच्यासाठी जरा थोडीशी तयारी करणे. कारण की हा एक लॉ असा आहे की ज्या लॉला तुम्हाला खूप जास्त वेटेज आहे. आणि वेटेज म्हणजे यासाठीचं वेटेज आहे कारण की बऱ्याचशा लोकांचे मार्क्स जे येतात ते लॉमध्ये, जे बरेचसे लोक चांगले मार्क घेतात असा सेक्शन म्हणजे भारतीय दंड संहिता. ठीक आहे. तुमच्या सिलेबसमध्ये यावरती 30 प्रश्न येणार आहेत आणि हे 30 प्रश्न तुम्हाला 60 मार्काला राहतील. यावरती तुम्हाला 10-10-10 असे 3 सेक्शन्स केलेले आहेत आणि हे खूप इम्पॉर्टंट आहेत. हे यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण की यामध्ये तसा विचार केला तर हा छोटा आहे, असा दिसायला खूप मोठा आहे, 511चा 511 कलम असलेला, बट असा दिसायला जरी मोठा असला तरी ॲक्च्युअल आहे खूप लहान आणि सिस्टमॅटिक. फक्त त्याला तुम्हाला थोडासा एक वेगळा ॲटिट्यूडनं अभ्यास करावा लागतो. तर या भारतीय दंड संहितेची आज आपण स्टार्ट करणार आहोत. ओके. याचा पहिला भाग आपल्या काही कामाचा नाही कारण की तिथं काही दिलंच नाही आहे, प्रस्तावनेच्या संदर्भातले. तर आता आपली जी पहिलं लेक्चर आहे, ओके, हे लेक्चर नंबर 1. या लेक्चर नंबर 1 मध्ये आज आपण डायरेक्ट व्याख्यांमध्ये जाणार आहोत. व्याख्या. परंतु व्याख्या घेण्याच्या आधी आपल्याला एक बेसिक, एक जनरल काय करणं गरजेचं आहे, एक ओळख असणं गरजेचं आहे. 1860 मध्ये हा कायदा आला होता. कधी, हे तुम्हाला कधी विचारला नाही जाणार, पण तरी पण एक सांगतो. 1860 मध्ये इंग्रजांच्या काळात आपल्या भारतासाठी एक वेगळी कायदे संहिता तयार करायचा प्रयत्न केला गेला होता 1857च्या उठावानंतर. त्यावेळेस लॉर्ड कॅनिंग होते. कोण होते? लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंगनं, व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगनं ही IPC सेक्शन्स आपल्याकडे आणायचं स्टार्ट केले होते. यालाच भारतीय दंड संहिता म्हणलं जातं. ही दंड संहिता आपल्या भारतामध्ये 1 जानेवारी 1962 ला 1 जानेवारी 1862 ला काय केली गेली होती, तर अंमलात आली गेली होती. याचा अंमल किंवा लागू केली होती. काय होतं, तर लागू केली गेली होती. तर हे बेसिक पॉइंट्स काय करायचे, तुमच्या लक्षात ठेवायचे. राईट. तर कलम 10, या कलम 10 मध्ये काही महत्वाचे सेक्शन्स दिलेले आहेत. म्हणजे जनरल एक्सप्लेनेशनचे हे जे काही भाग आहेत हे दिलेले आहेत कलम 10 पासून. तर पुरुष आणि स्त्री, पुरुष स्त्री ही व्याख्या कलम 10 मध्ये दिलेली आहे. हा शब्द कोणत्याही वयाच्या पुरुष जातीच्या मनुष्य प्राणी दर्शवतो आणि स्त्री हा शब्द कोणत्याही वयाच्या स्त्री जातीचा मनुष्य प्राणी दर्शवतो. ठीक आहे. पुरुष जातीचा मनुष्य प्राणी हा दर्शवतो, तर स्त्री हा जो शब्द आहे तो कोणत्याही वयाच्या स्त्री जातीचा मनुष्य प्राणी दर्शवतो. लक्षात ठेवा. बस एवढ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे.
म्हणजे मॅन आणि वुमन. पुरुष म्हणजे काय, मॅन, आणि स्त्री म्हणजे काय, तर वुमन. ठीक आहे, हा मनुष्य प्राणी दर्शवतो. त्यानंतर ही झाली पहिली व्याख्या, ही झाली पहिली व्याख्या. तर दुसरी व्याख्या काय, व्यक्ती आणि इसम. दुसरी व्याख्या काय, तर व्यक्ती आणि इसम. व्यक्ती आणि इसम या शब्दामध्ये कोणत्याही कंपनीचा किंवा संघाचा अगर मनुष्याचा जमाव, ओके, सनदी असो अगर नसो यांचा समावेश होतो. म्हणजे तो कायदेशीर असो किंवा नसो त्याचा समावेश होतो. या कायद्यामध्ये कोणत्याही कंपनीचा किंवा संघाचा किंवा मनुष्याचा जमाव जो सनदी असो किंवा नसो याचा समावेश होतो. कंपनीचा समावेश का होतो, तर एक उदाहरण या कलमामध्ये दिलेलं आहे. जसं देवाची मूर्ती, जसं देवाची मूर्ती हा कृत्रिम स्वरूपाची असते. ओके, देवाची मूर्ती काय असते, तर ही देवाची मूर्ती कृत्रिम असते. कृत्रिम असते, ही मानवनिर्मित आहे ना मूर्ती, मानवाने घडवलेली मूर्ती, थोडीच तयार झालेली आहे. कृत्रिम याचा अर्थ काय, तर मानवाने घडवलेली. ती नैसर्गिक नाहीये, देवाची मूर्ती ही नैसर्गिक नाहीये, ती मानवाने घडवलेली आहे. परंतु त्या देवळाचे, ज्या देवळामध्ये ती मूर्ती आहे, ज्या देवळामध्ये ती मूर्ती आहे, समजा या देवळामध्ये एक मूर्ती आहे, ठीक आहे, एका देवाची मूर्ती ठेवलेली आहे. तर ही देवळाची जी मूर्ती आहे ही मूर्ती कृत्रिम आहे, पण देवळाचे उत्पन्न जे आहे ना ते उत्पन्न तिचं मिळकत असतं. म्हणजे त्या देवळाचं एक वेगळं उत्पन्न असतं. या देवळाचं उत्पन्न असते, या देवळाचं काय असते, तर एक उत्पन्न असते. देवळाचं उत्पन्न एक मिळकत असते, म्हणून ती एक व्यक्ती बनते. ती एक काय बनते, ठीक आहे. तर देवाची मूर्ती ही व्यक्ती बनते. लक्षात घ्या, देवाची मूर्ती ही व्यक्ती बनते. असं मद्रास हायकोर्टने वाडीपेलू या खटल्यामध्ये 1944ला सांगितले होते. आता हे असलं तुम्हाला टार्गेट केलं जाईल हे माहिती नाही, परंतु काही सांगता येत नाही आयोगाचा काय गेम असेल. आयोगाने जर ह्या आर्टिकल 11च्या बेसिसवर कुठल्याही लेवलवरती क्वेश्चन विचारला तर तो टार्गेट केला जाऊ शकतो. म्हणजे देवाची मूर्ती ही कृत्रिम असते असं खालीलपैकी कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या हायकोर्टने सांगितलं किंवा कुठल्या खटल्यामध्ये सांगितलं, तर वाडीपेलू या खटल्यामध्ये हे सांगितलं 1944ला. तसेच आईच्या पोटामधील मूल जे पूर्णतया तयार झालेले असते, ओके, म्हणजे साधारणतः 24 आठवड्यानंतर, 24 आठवड्यानंतर मूल पूर्णतः तयार झालेले असते, ते देखील पोटातील मूल हे व्यक्ती किंवा इसम होते. हे लक्षात ठेवा. आईच्या पोटात असलेलं मूल हे सुद्धा व्यक्ती किंवा इसम होते, असं अलाहाबाद हायकोर्टने जब्बार विरुद्ध राज्य सरकार यांच्यामध्ये सांगितलं होतं. ठीक आहे, अलाहाबाद हायकोर्टने हे निवाडा दिला होता. त्याच्यामुळे हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. देवाची मूर्ती हे सुद्धा एक काय बनते, तर व्यक्ती बनते किंवा इसम बनते. देवाची मूर्ती ही सुद्धा एक व्यक्ती बनते किंवा इसम बनते. ठीक आहे, आणि जब्बार त्या खटल्यामध्ये सांगितलं की आईच्या पोटातील पूर्णतः वाढ झालेले जे मूल आहे ते सुद्धा एक व्यक्ती किंवा इसम बनते. ठीक आहे, हे जे बेसिक पॉइंट आहेत हे नीट समजून घ्या. देवाची मूर्ती, त्यानंतर आईच्या पोटातील पूर्ण वाढ झालेले मूल, ह्या गोष्टी व्यक्ती आणि इसम मध्ये येतात. तर स्त्री आणि पुरुष मध्ये कोण येतात, ओके, पुरुष जातीच्या मनुष्य प्राणी आणि स्त्री जातीच्या मनुष्य प्राण्याला पुरुष आणि स्त्री म्हटलं जातं. म्हणजे कलम 10 आणि कलम 11 याच्यामध्ये थोडासा फरक आहे. कलम 10 आणि 11 मध्ये फरक आहे. ठीक आहे, कलम 11 मध्ये कंपनीचा, संघाचा किंवा मनुष्याचा जमाव यांचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे देवाच्या मूर्तीचा, आईच्या पोटातील मुलांचा, या सगळ्यांचा समावेश होतो. तर कलम 10 मध्ये जो मनुष्य पुरुष प्राण्यासारखा दिसतो, या पुरुष प्राण्यासारखा, व्यक्ती म्हणजे पुरुष
ठीक आहे. आणि स्त्री या प्राण्यासारखी जी व्यक्ती दिसते ती, ठीक आहे, समजून घ्याल, ती स्त्री. कलम 14 शासनाचा सेवक. याचा अर्थ शासनाने किंवा त्याच्या अधिकारान्वये भारतात सेवेत चालू ठेवलेला, नियुक्त केलेला, अगर कामावर ठेवलेला कोणताही अधिकारी अगर सेवक होतो. ठीक आहे, अधिकारी किंवा सेवक. आता इथे एक समजून घ्यायचा महत्वाचा पॉइंट, शासनाने, लक्षात घ्या, शासनाने किंवा शासनाच्या अधिकारान्वये भारताच्या सेवेत चालू ठेवलेला, म्हणजे इथं सरकारचा निर्णय राहतो, इथं सरकारचा एक नियुक्त व्यक्ती राहतो, सरकारने नियुक्त केलेला व्यक्ती राहतो, त्यालाच म्हणतात शासनाचा सेवक. सरकार नियुक्त व्यक्ती या ठिकाणी लागतो, ज्याला ऑलरेडी गव्हर्नमेंटकडनं एक अधिकारपत्र मिळालेलं आहे किंवा त्याची नियुक्ती झालेली आहे शासनाचा सेवक म्हणून. ठीक आहे, शासनाचा सेवक. जसं आता काही अधिकारी असतात, जसं तहसीलदार म्हणा किंवा कलेक्टर म्हणा, हे काय झाले, तहसीलदार किंवा कलेक्टर हे लोक काय झाले, तर हे शासनाचा सेवक पण झाले, कारण की त्यांना तो तसा तो अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, अधिकार देण्यात आलेला आहे. तर दुसरी जी व्याख्या दिली ही भली मोठी व्याख्या. ओके, यामध्ये 12 आणि त्या 12व्यामध्ये सुद्धा 2 जण वेगवेगळे दिलेले आहेत. तर या कलमातलं म्हणजे या अधिनियमातली ही सर्वात मोठी व्याख्या आहे, कलम 21, मोठीच्या मोठी व्याख्या आहे. यात पुढील काही दिलेल्या वर्णनात बसणारी व्यक्ती यामध्ये येतात. लक्षात घ्या, वर्णनात बसणारी व्यक्ती यामध्ये येतात. ओके, आता त्यातलं एक तर वगळले, ते सोडून द्या, परंतु जे 2 आहे त्या 2 पासून आपण लक्षात ठेवा. आता ह्याचे जे नंबरिंग आहेत हे नंबरिंग लक्षात ठेवा, हे नंबरिंग विचारले जातात. भारताच्या भूसेना, नौसेना किंवा वायुसेना मधील प्रत्येक राजदीपट सनदी अधिकारी, म्हणजे यामधील असलेला एक व्यक्ती, म्हणजे त्यामध्ये अधिकारी असलेले जे काही लोक आहेत त्यांना लोकसेवक म्हणून ओळखले जातात. तिसरा, प्रत्येक न्यायाधीश स्वतंत्रपणे अगर संघाने. आता बघा, एखादं न्यायालय आहे, या न्यायालयामध्ये एकच न्यायाधीश आहे, तर तो न्यायाधीश स्वतंत्रपणे तिथं, किंवा एखादं न्यायालय तिथं त्यांचे 5 ते 6 जण आहेत, तर ते संघाने त्याचा सदस्य म्हणून न्यायदानाचे काम करण्याचा अधिकार असलेली व्यक्ती, म्हणजेच न्यायदानाचे काम करण्याचा, इथं पॉइंट लक्षात काय ठेवायचा, न्यायदानाचे काम करण्याचा अधिकार असलेली व्यक्ती ही तिसऱ्या सेक्शन मध्ये येते, तिसऱ्या पॉइंट मध्ये, म्हणजे इथं न्यायाधीश येतात. इथं भूसेना, नौसेना आणि वायुसेना मधील अधिकारी येतात. चौथं, ठीक आहे, चौथा सेक्शन, न्यायालयाचा प्रत्येक अधिकारी, न्यायालयाचा प्रत्येक अधिकारी, न्यायालयाचा प्रत्येक अधिकारी यामध्ये लिक्विडेटर, रिसिव्हर, कमिशनर पण येतात. आता फॉर एक्झाम्पल मला एक सांगा, न्यायालयात आपण गेल्यानंतर काय बघतो, तर न्यायाधीश त्या ठिकाणी न्यायदान करण्याचं काम करतो, परंतु या न्यायाधीशासोबत किंवा त्या न्यायालयाचं कामकाज पूर्णपणे पार पाडावं यासाठी त्या ठिकाणी, किंवा शिस्तीत पार पाडावं यासाठी त्या ठिकाणी काही लोकांना अपॉइंट केलं जातं किंवा काही नियुक्त केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही केसेस आहेत त्या केसेसचा व्यवस्थित क्रम लावणे. आता हे जर सगळे न्यायाधीशच करत राहिले तर मग प्रॉब्लेम येईल की नाही. कोणती केस कधी आणायची ते न्यायाधीशांना कळवणे, न्यायाधीशांना त्यानुसार एक टाइम शेड्यूल देणे, त्यानंतर कोणत्या केसेसला समोर घेणे, कोणता दस्तावेज कुठं सांभाळून ठेवला आहे ते सांगणे. आता तर सगळं कम्प्युटरायझेशन झालंय म्हणा, परंतु जुन्या काळामध्ये सगळे दस्तावेज असे गठ्ठ्यात बांधून ठेवले जायचे, ते कुठं आहेत काय आहेत हे सगळ्या व्यवस्था पाहणारे लोक असायचे. ठीक आहे, या सगळ्यांची व्यवस्था पाहणारे काही अधिकारी त्या न्यायालयामध्ये असतात. म्हणजे आता बघूया कोणते कोणते. कायदेविषयक किंवा इतर बाबींचा शोध घेणे, अहवाल देणे, दस्तऐवज तयार करणे, दस्तऐवज जपून ठेवणे. लक्षात घ्या कसे ठेवणे, तर दस्तऐवज जपून ठेवणे. ठीक आहे, अधिप्रमाणित करणे, तसेच मालमत्ता ताब्यात घेणे अगर विल्हेवाट लावणे,
तसेच न्यायिक आदेशिकाची अंमलबजावणी करणे, शपथ देविविणे, कधी कधी ती शपथ दिली जाते बघा गीतेची, ठीक आहे, ती एक शपथ देविविणे, भाषांतर करून सांगणे, एखाद्या वेगळ्याच भाषेचा व्यक्ती असेल आणि त्याला व्यवस्थित तिथं बोलता येत नसेल इंग्रजी वगैरे, तर अशा व्यक्तीची भाषा म्हणजे त्या ठिकाणी भाषांतर करून सांगणे, तसेच न्यायालयात सुव्यवस्था राखणे अशी ज्यांची कर्तव्य असते किंवा आहेत असे न्यायालयाच्या प्रत्येक अधिकारी या 4 मध्ये येतात. म्हणजे न्यायालयातील अधिकारी. आता ह्यामध्ये न्यायाधीश येत नाहीत, 4 मध्ये न्यायाधीश येत नाहीत. न्यायाधीश कुठे येतात? 3 मध्ये येतात. ठीक आहे. न्यायालयाचे प्रत्येक अधिकारी यामध्ये येतात. तसेच न्यायालयाने अशी कर्तव्य पार पाडण्यासाठी खास अधिकार दिलेली इतर व्यक्ती. कधी कधी न्यायालयाने काही कर्तव्य, अशा स्वरूपाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी खास अधिकार दिलेले जे इतर व्यक्ती आहेत ते येतात. 5वे, न्यायालयाला किंवा लोकसेवकाला सहाय्य करणारा प्रत्येक ज्युरी सदस्य. ओके, न्याय सहाय्यक किंवा पंचायतीचा सदस्य. ठीक आहे. न्यायालयाला किंवा लोकसेवकाला सहाय्य करणारा प्रत्येक ज्युरी सदस्य. आता इथं बघा, न्यायालयाला सहाय्य करण्यासाठी जुन्या काळामध्ये काही ज्युरी असायची, ज्युरी अपॉइंट केले जायचे जुन्या काळामध्ये. म्हणजे ह्या न्यायालयाला ज्युरी सदस्य राहायचे. ज्युरी म्हणजे काय? तर त्या ठिकाणी जो खटला चाललाय त्या खटल्यामध्ये एक 10 ते 15 ज्युरी असायची. ते 10 ते 15 ज्युरी त्या ठिकाणी खटल्यावरती सुद्धा आपलं मत मांडायचे. आणि ज्युरींच्या हिशोबानं म्हणजे एक असं समजून चला की त्या खटल्याबद्दल ओके निपक्षपातीपणे आपला सल्ला देणारे मंडळ. ठीक आहे, सल्ला देणारे मंडळ. त्याचबरोबर न्याय सहाय्यक. कधी कधी न्यायालयात न्याय सहाय्यक असतात, ते सुद्धा न्याय सहाय्यक म्हणजे एक प्रकारे पद्धत होतात. तर कधी कधी लोकसेवक जे असतात, हे वेगवेगळे जे सेवक असतात, त्या लोकसेवकाला सहाय्य करणारे काही पंचायतीचे सदस्य, काही ग्राम न्यायपंचायती असतात, ग्राम नसतात पण एक न्यायपंचायती म्हणू आपण, न्याय मिळण्यासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी तयार केलेल्या पंचायती. आणि त्या पंचायतीचा सदस्य सुद्धा या सेक्शन नंबर 5 मध्ये येतो. सेक्शन नंबर 5 मध्ये कोण येतं? तर ज्युरी सदस्य, न्याय सहाय्यक आणि पंचायतीचा सदस्य असे 3 जण येतात. पण हे 3 जण कुणाला येतात सहाय्य करायला? न्यायालयाला किंवा लोकसेवकाला सहाय्य करणारे हे 3 जण. हे 3 जण लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्युरी, न्याय सहाय्यक आणि पंचायतीचा सदस्य. हे शब्द आहेत ना, हे तुमच्या त्या व्याख्यातले शब्द, हे नंबरिंग आणि ह्या शब्दांना तुम्हाला काय करायचे? टॅली करायचे. तुम्ही जर हे नंबरिंग आणि शब्द जर टॅली केले ना, एकदम परफेक्टली तुमचा अभ्यास होईल. आणि तुम्ही जर ते नाही केले तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम जाऊ शकतो. ठीक. कोणत्याही न्यायालयाने किंवा सक्षम लोकप्राधिकरणाने ज्याच्याकडे कोणताही खटला, प्रकरण किंवा बाब निर्णयासाठी अगर अहवालासाठी दिलेली असेल असा प्रत्येक लवाद किंवा ते अन्य व्यक्ती. समजा कोणत्याही न्यायालयाने किंवा सक्षम प्राधिकरणाने ज्याच्याकडे कोणतेही खटला, प्रकरण किंवा बाब निर्णयासाठी अगर सोपवलेली आहे. म्हणजे जसं आपल्याकडे बघा लवाद असतात ना, प्रशासकीय लवाद. जसं आपल्याकडे एक मॅट आहे बघा, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. रिसेंटली डिपार्टमेंटच्या काळामध्ये जे काही केसेस वगैरे झाले होते, मुलांनी जे केलं त्यासाठी सगळेजण मॅटमध्ये धावत होते, सगळेजण मॅटमध्ये चालले होते. तर हे जे मॅट असतं, मॅट म्हणजेच एक प्रकारचं लवाद. तर हे जे लवाद आहे, या लवादामध्ये असलेला व्यक्ती किंवा तिथं काम करत असलेला प्रत्येक व्यक्ती हा 6व्या सेक्शनमध्ये येतो. म्हणजे 6व्या सेक्शनमध्ये काय आहे? तर लवाद. हे तुम्हाला लगेच तर पाठ नाही होणार, पण तुम्हाला सारखं ह्याच्यावरती काम करावं लागणार. त्यानंतर 7वं, ज्या पदाच्या योगे कोणत्याही व्यक्तीस स्थानबद्ध करण्याचा किंवा स्थानबद्ध ठेवण्याचा अधिकार मिळतो असे पद धारण करणारी प्रत्येक व्यक्ती. म्हणजे अशा व्यक्ती की ज्याला स्थानबद्ध करण्याचा अधिकार मिळतो, म्हणजे एखाद्याला व्यक्तीला डांबण्याचा किंवा डांबून ठेवण्याचा अधिकार मिळतो.
स्थानबद्ध म्हणजे डांबून ठेवणे किंवा स्थानबद्धतेत ठेवण्याचा अधिकार मिळतो. स्थानबद्ध करण्याचा आणि स्थानबद्धतेत ठेवण्याचा अधिकार मिळतो असा प्रत्येक व्यक्ती कलम 7 मध्ये येतो. इथं स्थानबद्धते संदर्भात आहे. 8 मध्ये शासनाचा अधिकारी या नात्याने, लक्षात घ्या, शासनाचा अधिकारी या नात्याने अपराधांना प्रतिबंध करणे, अपराध होऊ नये यासाठी आधीच प्रतिबंध करणे. अपराधांना प्रतिबंध करणे म्हणजे कोणीही अपराध करू नये यासाठी आधीच प्रिकॉशन्स बाळगणे. अपराधांची खबर देणे, अपराध जे असतात ह्या अपराधांची खबर देणे, अपराधांना न्यायासनासमोर आणणे, अपराधी लोकांना न्यायालयासमोर, न्यायाधीशांसमोर आणणे, तसेच सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता किंवा सोय, किंवा सोय यांचं रक्षण करणे. लक्षात घ्या, सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता किंवा सोय यांची रक्षण करणे हे ज्याचे कर्तव्य असेल असा शासनाचा प्रत्येक अधिकारी. आता इथं शासनाचा प्रत्येक अधिकारी सांगितलाय, इथं शासनाचा प्रत्येक अधिकारी सांगितलाय, त्यामुळे 8वं कलम IMP आहे. शासनाचा प्रत्येक अधिकारी सांगितलेला आहे. ठीक आहे. 9 शासनाच्या वतीने एक अधिकारी या नात्याने कोणतीही मालमत्ता ताब्यात अगर शासनाच्या आर्थिक हितसंबंधावर परिणाम करणाऱ्या बाबींचा शोध घेणे, तपास घेणे आणि त्यावर अहवाल सादर करणे. लक्षात घ्या, त्याला काय दिलेले, एक असा अधिकारी, एक इमॅजिन करायचा अधिकारी, स्वतःलाच बघायचा, कोणतेही मालमत्ता ताब्यात अगर शासनाच्या आर्थिक हितसंबंधावर परिणाम करणाऱ्या बाबींचा शोध घेण्यासाठी किंवा तपास घेण्यासाठी, त्याच्यावर अहवाल तयार करण्यासाठी जो नेमलेला आहे असा व्यक्ती. ठीक आहे. एखादी मालमत्ता आहे, एखादा मोठा बिल्डर आहे किंवा त्या बिल्डरची जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेत काहीतरी घोटाळा झालाय आणि त्याचा परिणाम आपल्या राज्य सरकारच्या आर्थिक हितसंबंधावर पडेल, आणि तो जो पडलेला आहे आर्थिक हितसंबंधावर परिणाम, म्हणजे समजा एक मोठा बिल्डर आहे आणि तो बिल्डर समजा डुबला, तर तो बिल्डर ज्यावेळेस डुबतो त्यावेळेस त्याचा परिणाम राज्य शासनावर खूप मोठ्या प्रमाणात पडतो. राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणातला इन्कम निघून जातो किंवा लोकांचं नुकसान होतं वगैरे वगैरे. आणि त्या बिल्डर जो डुबला तो का डुबला हे शोधण्यासाठी तयार केलेला किंवा त्याचा एक अहवाल तयार करा असं सांगणारा किंवा सांगण्यात आलेला जो व्यक्ती असतो त्याला काय म्हणलं जातं, तर लोकसेवक म्हणून ओळखलं जातं. तसेच शासनाच्या आर्थिक हितसंबंधाशी संबंधित असा दस्तऐवज तयार करणे, अधिप्रमाणित करणे, अगर जपून ठेवणे असा ज्याला अधिकार असतो तो लोकसेवक राहतो. तसेच शासनाच्या आर्थिक हितसंबंधाच्या रक्षणाबद्दलच्या कोणत्याही कायद्याचा भंग करण्यास प्रतिबंध तो करतो आणि ते त्याचं कर्तव्य असतं. कुणीही राज्य सरकारच्या आर्थिक हितसंबंधाला बाधा पोहोचवणार नाही. लक्षात घ्या, कोणीही राज्याच्या आर्थिक हितसंबंधाला बाधा पोहोचवणार नाही यासाठी जो कार्य करत राहतो किंवा त्याचं ते कर्तव्य असतं, तो काही केला तरी तो कर्तव्य पार पाडतो तो व्यक्ती. म्हणजे लक्षात घ्या, एक बिल्डर आहे आणि बिल्डर समजा डुबला, तर तो का डुबला याचा शोध घेण्यासाठी, याचा शोध घेण्यासाठी एक अहवाल तयार करणारा जो सेवक आहे त्याला आपण लोकसेवक म्हणू. समजा राज्याच्या आर्थिक हितसंबंधावरती काही संकट आहेत, तर या संकटांना सामोरे कसं जायचं यासाठी जो लोकसेवक त्या ठिकाणी अपॉइंट केलेला आहे किंवा जो व्यक्ती त्याला तिथं अपॉइंट केलेला आहे त्याला लोकसेवक म्हणू. आता फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्र राज्यातर्फे दर 5 वर्षानंतर किंवा भारत सरकारतर्फे दर 5 वर्षानंतर वित्त आयोग स्थापन केला जातो. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल, केंद्र सरकारचा जो वित्त आयोग आहे 280व्या कलमात आहे भारतीय राज्यघटनेच्या. मग हा जो वित्त आयोगामध्ये अपॉइंट केलेली लोक आहेत, वित्त आयोगामध्ये अपॉइंट केलेली लोक आहेत, हे काय करतात, तर जो काही आर्थिक हितसंबंध आहे ना आपल्या भारत सरकारचा राज्यांबरोबरचा, त्याच्यामध्ये चांगलं रिलेशन कसं राहील याच्याबद्दल ते शिफारशी देतात. वित्त आयोगाचं काम काय, केंद्र आणि राज्यामध्ये आर्थिक हितसंबंध जपणे. मग हे वित्त आयोगामधले लोक काय ऑफिसर्स असतात का, नसतात. हे बाहेरचे लोक असतात, जे अर्थतज्ञ असतात, हायकोर्टचे लोक असतात, त्यांना आर्थिक माहिती असते, आर्थिक डाटा किंवा इकॉनॉमिक्सचा खूप सारा सखोल अभ्यास असतो. अशा लोकांना सरकार काय करतं, दर 5 वर्षानंतर अपॉइंट करतं. आणि कशासाठी करतं, तर केंद्र आणि राज्य संबंध किंवा केंद्र आणि राज्य यांच्यामधलं आर्थिक
हितसंबंध जपण्यासाठी. मग ते वित्त आयोगामध्ये काम करणारे लोक कोण झाले? तर वित्त आयोगामध्ये काम करणारे लोक शासकीय सेवक झाले का? नाही, तर ते लोकसेवक झाले. जे वित्त आयोग असतं त्याच्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत ते शासकीय सेवक नाही झाले, ते लोकसेवक झाले. ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी 9व्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे 9व्यामध्ये वित्त आयोगाची मी तुम्हाला व्याख्या सांगितली होती, एवढं लक्षात ठेवा. वित्त आयोग आठवायचा, हे सारखं सारखं बघितल्यावर लक्षात राहणार आहे, एका झटक्यात तुमचं हे लक्षात राहतच नाही. 10वे, एक अधिकारी या नात्याने कोणत्याही गावाच्या, नगराच्या किंवा जिल्ह्याच्या कोणत्याही धार्मिकतेत सामाजिक प्रयोजनासाठी कोणतीही मालमत्ता ताब्यात घेणे. एखाद्या गावाच्या, नगराच्या किंवा जिल्ह्याच्या कोणत्याही धार्मिकतेत सामाजिक प्रयोजनासाठी एखादी मालमत्ता ताब्यात घेणे, ती स्वीकारणे, ती ठेवणे किंवा त्याच्यावर खर्च करणे, कोणतेही सर्वेक्षण करणे किंवा निर्धारण करणे, कोणतीही पट्टी किंवा कर वसूल करणे, अथवा कोणतेही गावातील, नगरातील किंवा जिल्ह्यातील लोकांचे हक्क विनिश्चित करण्यासाठी कोणताही दस्तऐवज तयार करणे, अधिप्रमाणित करणे किंवा जपून ठेवणे, हे ज्याचे कर्तव्य असेल ना, तो प्रत्येक अधिकारी. डेंजर नाही. म्हणजे तुम्हाला एकदा एक पट्टा आला लक्षात की फक्त एवढं लक्षात ठेवा, गावाच्या, नगराच्या किंवा जिल्ह्याच्या ओके प्रदेशामध्ये कार्य करत असलेला आणि तो तिथं कर्तव्य पार पडत असलेला प्रत्येक अधिकारी, जो कोणती कर्तव्य पार पडतोय, तेथील मालमत्ता ताब्यात घेणे, तिथली सर्वेक्षण करणे, तिथलं निर्धारण करणे, तिथली घरपट्टी, पाणीपट्टी, करपट्टी ही सगळी वसूल करणे. बघा, घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करणारे जे लोक असतात ना, ते कशामध्ये येतात? ह्या अधिकाऱ्यामध्ये येतात, ह्या 10व्यामध्ये येतात. ठीक आहे, लक्षात घ्या. हे पट्टी आणि कर वसूल करणे हा शब्द आला की समजायचं 10वा. हे शब्द पकडायला शिका. आयोग तुम्हाला हे शब्दच विचारणार. आणि कुठं? तर 3 स्तरावर, गाव, नगर, जिल्हा. गाव, नगर, जिल्हा आलं की हे इकडे बघायचं. सगळ्याच्या सगळं तुमचं पाठांतर होईल. तुम्ही काय रॅम्बो नाहीये की सगळ्याच्या सगळं अख्खीच्या अख्खी व्याख्या पाठ करणार, अख्खीच्या अख्खी हे 12 लोक लक्षात ठेवणार नाहीये. तुम्ही असे नाही आहात. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. अधिकारी या नात्याने जो नगर, गाव, जिल्हा लोकांसाठी काम करेल, जो लोकांसाठी काम करेल, ही सगळी कामं कोणासाठी आहेत? लोकांसाठी आहेत, तिथल्या लोकांसाठी. तो काम करणारा व्यक्ती, तो काम करणारा अधिकारी. 11वा कलम. 11वा कलम काय म्हणतंय? निवडणूक पार पाडणाऱ्या अधिकारात जो व्यक्ती असतो तो या ठिकाणी दिलेला आहे. 11व्यामध्ये निवडणुकीच्या वेळेस असतात निवडणूक अधिकारी. निवडणूक अधिकारी ज्या पदाच्या योगे मतदार यादी तयार करणे. आता मतदार यादी काही पोलीस कॉन्स्टेबल तयार करते का? मतदार यादी एखादा PSI तयार करते का? नाही. मतदार यादी काम करणारे जे लोक असतात ते वेगळे असतात. ही इलेक्शन कमिशनची लोक असतात. तर मतदार इलेक्शन कमिशनची माणसं आहेत. ही कशाची आहेत? तर इलेक्शन कमिशनची माणसं आहेत. ही जी इलेक्शन कमिशनची माणसं आहेत, त्या इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना 11 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे बघा, कलम 10 मध्ये कोण आहे? गावात काम करणारा व्यक्ती, जो पट्टी, करवसुली वगैरे करतो, आणि जो मतदार याद्या तयार करतो, जो प्रकाशित करतो, तो राखतो, त्याच्यात सुधारणा करतो. तसेच निवडणूक प्रक्रिया अगर त्याच्या काही भाग सुरू करण्यासाठीचा ज्याला अधिकार असतो, असा प्रत्येक व्यक्ती म्हणजे 11व्या नंबरमध्ये दिलेला लोकसेवक आहे. तर 12व्यामध्ये शासनाच्या सेवेत असलेली किंवा शासनाकडून वेतन मिळणारी, शासनाच्या सेवेत असलेली किंवा शासनाकडून वेतन मिळणारी, अगर सार्वजनिक काम करण्याबद्दल शासनाकडून फी अगर कमिशनच्या स्वरूपात रक्कम मिळवणारी प्रत्येक व्यक्ती शासनाच्या सेवेत आहे. ओके, शासनाच्या सेवेत आहे, वेतनवरती आहे किंवा कमिशन मिळवणारी व्यक्ती आहे, वेतनावरती आहे ती व्यक्ती, शासनाकडून वेतन मिळणारी. अगर याचा अर्थ आहे किंवा त्याला शासनाकडून काय मिळतंय? पगार नाही मिळत, मग त्याला शासनाकडून फी मिळते किंवा कमिशन मिळते. फी किंवा कमिशन, शासनाकडून फी किंवा कमिशनच्या रूपात मिळणारी रक्कम मिळणारा व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती हे काय राहते? सार्वजनिक सेवक राहते. ठीक आहे, सार्वजनिक सेवक राहते. ठीक आहे. आणि दुसरं, स्थानिक प्राधिकरणाच्या
अगर केंद्रीय प्रांतिक अगर राज्याच्या कायद्यानुसार किंवा त्याखालील स्थापन केलेल्या महामंडळाच्या अगर कंपनी अधिनियम सन 1956 अन्वये शासकीय कंपनीच्या सेवेत असलेली व्यक्ती, शासकीय कंपनीच्या सेवेत असलेली व्यक्ती किंवा त्यांच्याकडून वेतन मिळणारी प्रत्येक व्यक्ती, म्हणजे शासकीय ज्या कंपन्या आहेत, शासकीय कंपन्या, या शासकीय कंपन्यांमध्ये काम करत असलेला सरकारी बाबू, सरकारी बाबू हा काय असेल तर तो सुद्धा लोकसेवक असेल. म्हणजे जवळपास हे जे 12 पॉइंट्स होते, ह्या 12 पॉइंट्स मध्ये लांब लचक पट्टे आहेत. आता यांचे काही स्पष्टीकरण दिलेले. कोणत्याही वर्णनात पडणारी व्यक्ती ही लोकसेवक असतात, मग त्या शासनाने नियुक्त केलेल्या असो किंवा नसो. म्हणजे थोडक्यात एक खाजगी व्यक्ती आहे, एखादा खाजगी व्यक्ती आहे आणि या खाजगी व्यक्तीला कमिशनवर नेमलेलं आहे, कमिशनवर नेमलेला आहे, तर तो सुद्धा लोकसेवक राहील, तो सुद्धा लोकसेवक राहतो. एखादा खाजगी व्यक्ती आहे तो सुद्धा लोकसेवक राहील. आणि समजा एखादा सरकारी व्यक्ती आहे, तो शिक्षक आहे आणि या शिक्षकाला मतदार याद्या वाटायचं काम दिलं, मतदार याद्या वाटायचे काम दिले, तर तो शिक्षक, ओके, हा शिक्षक जो की सरकारी सेवक आहे, तो सरकारी सेवक असलेला शिक्षक सुद्धा लोकसेवक होतो. काय होतो तर लोकसेवक बनतो. म्हणून स्पष्टीकरण 2 असं दिलंय, लोकसेवक हा शब्द जिथे जिथे आलेला आहे तिथे तिथे असं समजायचं की लोकसेवकाच्या स्थानावर प्रत्यक्षात काम करणाऱ्या व्यक्तीला असे समजले जावे. मग हे पद धारण करण्यात कसल्याही प्रकारची कायदेशीर उणीव असली तरी चालेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला कायदेशीररित्या नियुक्त केले नसेल, कायदेशीररित्या नियुक्त केलं नाही, पण तो तिथं काम करतोय ना, तर काम करत आहे, तर तिथं त्याला लोकसेवक समजावे. आणि स्पष्टीकरण 3 मध्ये दिलेले, निवडणूक याचा अर्थ कायदेमंडळ, नगरपालिका अगर लोकप्राधिकरणाकरता सदस्य निवडून देणे असा घेण्यात येईल. मग ही निवडणूक कोणत्याही पद्धतीची असो, कोणत्याही पद्धतीची म्हणजे प्रत्यक्ष पद्धतीची असो, जी प्रत्यक्ष पद्धती विधानसभेमध्ये होते, ग्रामपंचायतीमध्ये होते तशी असो, किंवा अप्रत्यक्ष असो, ती विधान परिषदेमध्ये होते किंवा इतर कुठेही होते, फरक पडत नाही. कोणत्याही कायद्याद्वारे घेतलेली असो, कोणत्याही कायद्याद्वारे ती घेतलेली असो, ती कशी असो, ती या पद्धतीने चालेल. ठीक आहे. हे काय महत्वाचे जे सेक्शन्स आहेत, हे महत्वाचे सेक्शन्स लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही टिप दिलेले आहेत. या प्रकरणातील ही सर्वात मोठी व्याख्या आहे आणि यात केंद्र सरकार, राज्य सरकार यांची विविध खाती दिलेली आहेत आणि त्यातील सर्व प्रकारचे वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी आणि सगळे सेवकांचा समावेश केलेला आहे. कलम 14 प्रमाणे शासनाचा सेवक सांगितलेला आहे. कलम 14 मध्ये काय सांगितलेलं आहे? शासनाचा सेवक सांगितलेला आहे. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊ. समजा पोलीस आहे आणि सरपंच आहे. आपण दोघांचं उदाहरण घेऊ. समजा पोलीस आहे आणि सरपंच आहे. तर पोलीस कोण झाला? शासनाचा सेवक झाला. आणि सरपंच कोण झाला? लोकसेवक झाला. ओके. असं म्हणता येतं की प्रत्येक शासनाचा सेवक हा प्रथमतः लोकसेवक असतोच. म्हणजे पोलीस हा शासनाचा सेवक तो असेल, पण तो लोकसेवक पण असेल. म्हणजे पोलीस हा लोकसेवक आणि शासनाचा सेवक हे दोन्ही आहे. ठीक आहे. पोलीस हा लोकसेवक आणि शासनाचा सेवक दोन्ही आहे. तर सरपंच हा शासनाचा सेवक नाही होऊ शकत, तो लोकसेवकच राहील. म्हणजे जो लोकसेवक आहे तो कधी कधी शासनाचा सेवक राहीलच असं नाही. ओके. म्हणजे प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक असेलच असं नसतं. ठीक आहे. लोकसेवकांना IPC कलम, म्हणजे लक्षात घ्या, लोकसेवक म्हणजे सरपंच पण झाला आणि पोलीस पण झाला इनडायरेक्टली, पण
प्रत्येक लोकसेवक जसं सरपंच वगैरे हे प्रत्येक वेळेस शासनाचा सेवक असेलच असं नाही. आणि म्हणूनच लोकसेवकांना IPC 353, 332 आणि 333, ओके, 333 याप्रमाणे, ओके, याप्रमाणे जर त्यांच्या कर्तव्यात हरकत घेतली किंवा मारहाण केली तर संरक्षण दिलेले आहे. म्हणजेच दखलपात्र तो गुन्हा आहे, हे तक्रार करू शकतात. तसेच त्यांनी भ्रष्टाचार केला, अगर सांगितलेली कर्तव्य पार पाडली नाहीत तर IPC मध्ये ओके, IPC मध्ये स्वतंत्र प्रकरण दिलेले आहे, कलम 161 ते 171, कलम 161, 171, ठीक आहे. तर त्या ठिकाणी ते दिलेलं आहे, ते तुम्हाला लागू आहे. त्याच्यातलं, ओके, त्याच्यातलं कलम 167, 170 आणि 171 हे तुमच्या सिलेबसला आहेत. इथली कलम तुमच्या सिलेबसला आहेत, प्रकरण 9 मधली. हे 3 कलमच तुमच्या फक्त ओळखीची तुमच्या कामाची आहेत. असो, आता कलम 22 मध्ये येऊ. तर 22 मध्ये काय दिलेलं आहे? जंगम मालमत्ता सांगितलेली आहे. कलम 22 मध्ये काय सांगितलेले? जंगम मालमत्ता सांगितलेली. हा, आणि इकडे एक सांगायचा पॉइंट राहिला, इथे एक भाग आहे, नगरपालिकेचा आयुक्त हा लोकसेवक असतो. नगरपालिकेचा आयुक्त हा लोकसेवक असतो. हे पॉइंट लिहून ठेवा, कारण की ते मिस झाले माझ्याकडे. पुस्तकात आहे पण इथं जरा थोडंसं सेटिंग मध्ये बिघडलं. नगरपालिकाचा जो आयुक्त असतो हा लोकसेवक आहे. ठीक आहे. आता जंगम मालमत्ता या शब्दामध्ये जमीन अथवा भूसंलग्न असलेल्या किंवा त्याच्याशी कायम जखडल्या गेलेल्या वस्तू वगळता बाकी प्रत्येक वर्णाच्या मूर्त मालमत्तेचा समावेश असतो. जसं तुमच्याकडे एक मालमत्ता आहे, मूर्त मालमत्तेचा समावेश, जसं सोने. ओके, तुमच्या गळ्यात समजा सोन्याची चेन आहे. आता ही सोन्याची चेन ही जमिनीशी जखडली गेलेली आहे का? नाही, ही मुव्हेबल आहे. ही तुमच्याकडनं तुमच्या पुढच्या वारसाकडे जाणार आहे, बरोबर? ही तुमच्याकडनं कुठे जाणार आहे? पुढच्या वारसाकडे जाणार आहे. तर ही जी सोने आहे हे काय आहे? तर ही जंगम मालमत्ता झाली. सोप्या भाषेत समजून घ्या, जंगम मालमत्ता झाली. मूर्त मालमत्तेचा समावेश असतो, जी हेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते. जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते, त्याला म्हणलं जातं जंगम मालमत्ता. याच्यात काही टिप दिलेल्या आहेत. टिपा काय दिल्यात? पुढे कलम 378 चोरीमध्ये महत्वाचा घटक म्हणून केला जातो. आणि अनेक उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरणार्थ, जमिनीत गाडलेले झाड उभे आहे. एक झाड आहे, ओके, आणि हे झाड मस्तपैकी जमिनीत गाडलेलं आहे आणि ह्याची मुळं खालच्या बाजूला आहे. जमिनीत गाडलेलं उभं झाड आहे. तर ही काय असते? तोपर्यंत एक स्थावर मालमत्ता असते. ही स्थावर मालमत्ता झाली, ती उभं आहे. पण जसं हे झाड, ओके, जसं हे झाड तोडलं आणि तोडून काय केलं? ते या ठिकाणी ठेवलं, तोडून टाकलं. ते झाड काय केलं? तोडलं. जसं झाड तोडलं ते काय झाली? ती झाली जंगम मालमत्ता. जसं झाड हे तोडलं ती झाली जंगम मालमत्ता. जसं हे झाड तोडलं ते झाली जंगम मालमत्ता. म्हणजे जमिनीत गाडलेले झाड उभे आहे तोपर्यंत ती जंगम मालमत्ता नसेल. म्हणजे जेव्हा ही उभे आहे तोपर्यंत ही जंगम मालमत्ता नसणार. मग ही काय असणार? तर स्थावर मालमत्ता असणार. पण जसं ते तोडलं ती जंगम मालमत्ता बनते. ठीक आहे. म्हणजे आता मग जंगम मालमत्ता म्हणजे नक्की काय? तर जंगम मालमत्ता किंवा मूर्त मालमत्ता म्हणजे काय? जंगम मालमत्ता तर तुम्हाला लक्षात आली. मग आता मूर्त मालमत्ता काय? मूर्त मालमत्ता म्हणजे ज्याला आकार उकार असतो, लाईक टेबल. काय झालंय? टेबल
हा जो काही टेबल आहे, हा टेबल ज्याचे अस्तित्व पंचेंद्रियाने पंचेंद्रियाने समजते, जाणवते. ओके, पंचेंद्रियाने समजते, जाणवते. म्हणजे काय, एखादा अंध व्यक्ती त्याने तर बघ, आता फॉर एक्झाम्पल माझ्या इथे एक टेबल आहे, मी बरोबर त्याच्यावर हात फिरवला डोळे झाकून, तरी माझ्या हाताला काय कळालं, समजलं की हा इथे एक कॉर्नर आहे, इकडे एक कॉर्नर आहे, इकडे एक कॉर्नर आहे, इकडे एक कॉर्नर आहे. मला समजलं, माझ्या ज्ञानेंद्रियांनी सांगितलं की हा एक चौकोनी पट्टा आहे. ह्याला काय म्हणलं जातं, काय म्हणलं जातं, समजा एक चेंडू आला माझ्याकडे, मी डोळे झाकले आणि चेंडूला मस्त गोल गोल हात फिरवला, मला वाटलं की अरे हा गोल भाग आहे, म्हणजे मला जाणवलं का नाही हा मूर्त स्वरूप आहे, ह्याची एक मूर्त स्वरूप आहे. ओके, लक्षात. तर ह्याला म्हणलं जातं पंचेंद्रियाने समजते, जाणवते असा जो भाग आहे. जसं पुस्तक आहे, टेबल आहे, दगड आहे. ओके, जर तुम्ही एखादा समजा दगड हातात घेतला, डोळे झाकले, आता एखादा अंध व्यक्ती तर लगेच कळणार हात दगड आहे. ओके, त्याला थोडीच ते कळणार आहे वेगळे आहे काही, तर लगेच जाणवतं. एखादा पुस्तक आहे तर लगेच जाणवतं पुस्तक आहे. हा जो भाग आहे त्याला म्हणलं जातं मूर्त स्वरूप. ठीक आहे. लक्षात. तर हे जे बेसिक पॉइंट आहेत, हे बेसिक पॉइंट्स या ठिकाणी लक्षात ठेवा. जंगम मालमत्तेमध्ये नक्की काय येतं आणि कसं येतं. म्हणजे आता साधारणतः आपण बेसिक पार्ट बरंचसा समजून घेतला. म्हणजे आपण कलम 10 समजून घेतलं, खूप नाही समजून घेतलं, आपल्याला सगळ्यात जास्त त्या 21 मध्येच वेळ गेला. ठीक आहे, 10 समजून घेतलं, 11 व्यक्ती आणि इसम समजून घेतलं, शासनाचा सेवक काय असतो हे समजून घेतलं. ठीक आहे, त्यानंतर लोकसेवक समजून घेतलं आणि लोकसेवकाचे हे सगळे 12 प्रकार आणि त्याचे काही स्पष्टीकरण समजून घेतलं की कसा असतो, काय असतो. ठीक आहे, टिपा समजून घेतल्या आणि कलम 22 मध्ये असलेली जंगम मालमत्ता समजून घेतली. तर हे बेसिक प्रकार लक्षात ठेवायचे. आता बघा, ह्याची टिप 3 दिलेली आहे. जमिनीतून माती उकरून काढणे, तसेच खणून दगड हलवणे, त्याची चोरी होते कारण ते हलवता येतात. माती उकरून काढता येते, दगड उकरून काढता येतो, किंवा दगड एक मोठा खडक आहे. ओके, एक मोठा खडक आहे, या ठिकाणी काय केलं तुम्ही, क्रॅक केला आणि हा दगड बाजूला काढला, असा हा इथला. ओके, भरला ट्रॅक्टर मध्ये, नेला घरी. ओके, तुम्ही खणून काढला ना तिथून, तुम्ही काय केला, खणून काढला. हा बाकीचा दगड तिकडेच आहे, इसका नंबर नेक्स्ट टाइम, पहिले इसको तो बघा लो. ह्याचं काय झाली, चोरी झाली, कारण की तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हलवता येतो. पण जर का तो दगड आत गाडलेला असेल, तोपर्यंत तो काय झालं, ओके, तो जर आत गाडला असेल, जमिनीच्या आतमध्ये तो दगड समजा असेल, तर ती काय झाली, ती झाली स्थावर मालमत्ता. ओके, ती जंगम मालमत्ता नसते. ती कसली मालमत्ता असते, स्थावर मालमत्ता असते. वीज प्रवाह हा कलम 378 प्रमाणे जंगम मालमत्ता नसतो. वीज प्रवाह हा जंगम मालमत्ता नसतो. ठीक आहे, त्यामुळे ती चोरी वापरणे किंवा चोरी करून वापरणे जरी या कलमात स्वतंत्रपणे पडत नसली, तरी 1910च्या भारतीय विद्युत कायदाचा कलम 39 प्रमाणे, कलम 379 प्रमाणे चोरी होते. म्हणजे बघा, आपण वीज प्रवाहाला काय करतो, पिशीत भरतो पळत नेतो घरी, किंवा ट्रॅक्टर मध्ये भरतो घरी नेतो, असं आहे का. तुम्हाला वीज प्रवाह चोरता येणार नाही. चोरता म्हणजे कशा पद्धतीने, 378 प्रमाणे त्याला चोरता येणार नाही, आणि म्हणूनच त्याला कुठं कशात भरून वगैरे कशात नेता येणार नाही, म्हणून तो जंगम माल नसतो. वीज प्रवाह हा जंगम माल नसतो, पण तो एक प्रवाह असतो. त्याला तुम्ही कशा पद्धतीने चोरताय, त्याला त्याच्या मुख्य प्रवाहातून चोरताय. म्हणजे तो प्रवाह इकडे चाललाय, पण तुम्ही टाकला आकडा, आणि आकडा टाकून तुम्ही तुमच्या घराला दिली वीज, तर ती काय झाली, त्या प्रवाहातून चोरून तुम्हाला वीज दिली, तर ती IPCच्या 379 प्रमाणे चोरी होते. पण वीज प्रवाह हा जंगम माल नसतो, हे लक्षात ठेवा. कारण की वीज प्रवाह तुम्ही एखाद्या गाडीत भरून वाहून नेऊ शकत नाही, पिशीत भरून तुम्ही कुठं नेणार नाही, किंवा एखाद्या बकेटमध्ये तुम्ही भरून नेणार नाही. वीज प्रवाह नसतो. ठीक आहे, तर हे बेसिक पॉइंट्स लक्षात ठेवा. हे झाले तुमचे आजचा एक बेसिक सेक्शन. म्हणजे आज मी तुम्हाला एवढं यासाठीच घेतलं, कारण की आपल्याला IPCची सुरुवात करायची होती.
आणि IPCC एक स्टार्ट करणं गरजेचं होतं, कारण की एकदा IPC स्टार्ट झाला की मग थांबायचं नाही आपल्याला, मग आपल्याला रोज याच्यावरती लेक्चर घेण्याचं आहे. ठीक आहे. तर हे जेवढे काही मी कलमं घेतलेली आहेत, ही कलमं बेसिक सुरुवातीच्या लेवलवरती सुरू करा. नंतर आपण ह्याचे लंबे लेक्चर्स घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. स्पेशली आज जरा कसं आहे बघा, रिदम येईपर्यंत. ओके. काही कलमांना कधी लेटही होईल. एखादा कलम जर मला असा वाटला की अरे अजून मला तयारी करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती आणखी मला तयारी करणं गरजेचं आहे, तर मी त्याच्यानुसार वर्कआउट करेल. ठीक आहे. चला, अपेक्षा करतो हे सगळे कव्हर झाले असतील आपले कलम. चलो, थँक्यू सो मच. परत भेटू.